आज आपण इथे आहे ना, एक पारंपरिक पदार्थ पाहणार आहोत. तो म्हणजे भोपळ्याचे घारगे. हे भोपळ्याचे घारगे ना, हे तांबड्या भोपळ्यापासून बनवले जातात. त्यामुळे अतिशय पौष्टिक असतात आणि हा एक आहे ना, गोड महाराष्ट्रीयन पदार्थ आहे, जो की पारंपरिक आहेत. त्याचबरोबर आहे ना, खमंग आणि आतून मऊसूत असा हा भोपळ्याचा घारगा बनतो. चव जर म्हणाला तर अप्रतिम लागते. त्यामुळे आपणही वेळ न घालवता आहे ना, हे महाराष्ट्रीयन पारंपरिक पदार्थ म्हणजे लाल भोपळ्याचे घारगे कसे बनवायचे ते पाहणार आहोत. पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही क्लिक करा. नमस्कार, कृष्णाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत आहे आणि आज आपण इथे ना महाराष्ट्रीयन पारंपरिक असं भोपळ्याचे घारगे कसे बनवायचे ते पाहूया. तर भोपळ्याचे घारगे बनवण्यासाठी ना इथे साहित्यामध्ये ना मी साधारणतः आहे ना 3 वाट्या हा भोपळ्याचा कीस घेतला होता. मी हा भोपळा त्याच्यावरचं साल काढून घेतलं आणि त्यानंतर मोठ्या दाताच्या किसणीचा वापर करून हा कीस बनवलेला आहे. त्यानंतर आहे ना 3 वाट्या भोपळ्याचा खीस आहे, तर त्यासाठी आहे ना इथं मी 1.5 वाटी गूळ घेतलेला आहे. कारण याचं आहे ना आधी आपल्याला एक सारण बनवून घ्यायचं आहे. त्याचबरोबर वेलची पावडर, खसखस आणि जायफळ घेतलेलं आहे. साहित्याचे प्रमाण खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे. आता सुरुवातीला आहे ना आपण एका पॅनमध्ये साधारणतः 1 चमचा साजूक तूप घेणार आहोत. तूप नाही घेतलं तरीही चालतं. पण तूप छान तापल्यानंतर आहे ना, यामध्ये मी घालणार आहे हा भोपळ्याचा किस आणि हा भोपळ्याचा किस आहे ना, एक 2 ते 3 मिनिटं आपल्याला परतून घ्यायचा आहे. याचं हलकंसं मॉइश्चर कमी झालं पाहिजे. 2 ते 3 मिनिटांनंतर आहे ना, हे बघा छान मॉइश्चर कमी झालंय. आता यामध्ये ॲड करणार आहे गूळ. तर इथे आहे ना, मी 1.5 वाटी गूळ घेतला होता. तुम्हाला जर गोड जास्त आवडत असेल, तर तुम्ही गूळ जास्त घालू शकता. तुमच्या हिशोबाने तुम्ही गुळाचं प्रमाण कमी जास्त करून घ्या. आता आहे ना, हे गूळ आहे ना, आपल्याला या भोपळ्याच्या खिसात छान मिक्स करून घ्यायचं आहे. हळू-हळू या गुळाचं पाणी सुटेल आणि जे गुळाचं पाणी सुटेल ना, त्यामध्ये आपल्याला हा लाल भोपळा छान शिजवून घ्यायचा आहे. अगदी पटकन शिजतो, खूप वेळ नाही लागत. 10 मिनिटात आहे ना, हा भोपळा छान शिजला जातो. तर हे पहा, इथे गूळ छान मिक्स झालेला आहे आणि हळू-हळू आहे ना, ह्या गुळाला छान पाणी सुटलेलं आहे. तुम्ही बघू शकता. आता आहे ना, हे जे पाणी सुटलंय ना, यामध्ये आपल्याला हा भोपळा छान शिजवून घ्यायचा आहे. त्यामुळे मी काय करणार आहे, की हे सगळं छान मिक्स करून घेतल्यानंतर आहे ना, यावर एक झाकण ठेवून देणार आहे आणि हा भोपळा आहे ना, झाकण ठेवून आहे ना, मंद गॅसवरती आपल्याला छान शिजवून घ्यायचा आहे. एक 10 मिनिटांनंतर आपण चेक करूया. तर हे बघा, एक 10 मिनिट झालेले आहे आणि हा भोपळा आहे ना, छान शिजलेला आहे. अधून-मधून मी हे उघडून हलवून घेतलेलं होतं. तर ते लक्षात ठेवा, की अधून-मधून आपल्याला हलवून घ्यायचं आहे. आणि हे बघा मस्त असं गुळाचं पाणी छान आटलेलं आहे. भोपळा छान शिजलेला आहे. तुम्ही बघू शकता. आता आहे ना सगळ्यात शेवटी आपण यामध्ये ॲड करणार आहोत 1 टीस्पून वेलची पावडर, त्याचबरोबर खसखस ॲड केलेली आहे 1 टीस्पून आणि जायफळ. जायफळ आपल्याला थोडंसं खिसून घ्यायचं आहे. जायफळ आहे ना गुळाच्या कुठल्याही पदार्थामध्ये खूप छान त्या पदार्थाची चव वाढवतो. त्यामुळे जायफळ आवर्जून घाला आणि मस्तपैकी ना हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे. या स्टेजला गॅसची फ्लेम मी ऑफ केलेली आहे कारण पॅन गरमच होता. या गरम पॅनमध्येच आपल्याला हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथं हे ना लाल भोपळ्याचं सारण रेडी झालेलं आहे. आता हे सारण आहे ना एका बाउलमध्ये मी ट्रान्सफर करून घेणार आहे आणि संपूर्णपणे थंड करून घेणार आहे. त्यानंतर आहे ना आपण याचे घारगे बनवायला घेऊया. तर हे बघा इथं हे सारण असं मी बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे. छान थंड झालेलं आहे. आता या सारणाचं वैशिष्ट्य म्हणजे ना, हे सारणच असं तुम्ही एअरटाईट डब्यात भरून फ्रिजमध्ये ठेवू शकता. महिनाभर छान राहतं आणि जेव्हा तुम्हाला पाहिजे ना, तेव्हा तुमच्यासाठी थोडे-थोडे घारगे तुम्ही बनवून घेऊ शकता. तर इथे बघा, इथे हे सारण छान थंड झालेलं आहे. आता यामध्ये ना, मी गव्हाचं पीठ ॲड करणार आहे. तर गव्हाचं पीठ किती घालायचं? तर साधारणतः आहे ना, या सारणामध्ये जेवढं गव्हाचं पीठ बसेल ना, तेवढं तुम्ही ॲड करू शकता. किंवा तुम्हाला तसं प्रमाण असेल तर थोडंसं जास्त गव्हाचं पीठ घेतलं तरीही चालतं. तुम्हाला जर हे घारके खुसखुशीत हवे असतील ना, तर पीठ थोडंसं जास्त घ्या. यात मी तांदळाची पिठी किंवा रवा ॲड करत नाही. तुम्हाला जर घालायचं असेल तर तुम्ही यात 2 चमचे तांदळाचं पीठ घालू शकता किंवा बारीक रवा घालू शकता. मी काहीही घालत नाही तरीही हे घारके ना चवीला अप्रतिम लागतात आणि छान मऊसूत खुसखुशीत होतात. तर आता इथे बघा, इथे हे गव्हाचं पीठ आहे ना, मी यामध्ये छान मिक्स करून घेणार आहोत. तर इथे ना आपण पाण्याचा जास्त वापर करणार नाही. अगदी लागलं तर थोडंसं पाणी वापरणार आहोत.
तर जेवढा मी खीस घेतला होता ना त्याच्या थोडंसं मी जास्त पीठ घेतलेलं आहे. कारण मला आहे ना ते प्रमाण योग्य वाटत नाही, की जेवढा खीस आहे तेवढंच गव्हाचं पीठ घ्यायचं. त्याचे घारगे आहेत ना असे लूज पडतात. त्यामुळे थोडे खुसखुशीत हवे असेल ना, तर थोडंसं गव्हाचं पीठ जास्त घ्या. आणि हे बघा इथे ना अगदी थोडंसं म्हणजे साधारणतः आहे ना, एक 2 ते 3 टेबलस्पून मी पाणी ॲड केलेलं आहे. आणि आपल्याला आहे ना हे जे पीठ आहे ना, हे छान घट्ट मळून घ्यायचं आहे. तर नॉर्मल आपण पुऱ्यांसाठी कसं पीठ घट्ट मळतो, अगदी तसंच पीठ आपल्याला इथं घट्ट मळून घ्यायचं आहे. तर हे बघा, तुम्ही बघू शकता मस्त असं इथं हे पीठ रेडी झालेलं आहे आणि घट्ट बघा, छान घट्ट आहे, लूज नाहीये हे पीठ. आता आहे ना, याला हलकासा मी तेलाचा हात लावून घेणार आहे. कारण लाटताना आपल्याला हे पीठ कुठेही चिकटू नये म्हणून इथं थोडंसं मी तेल लावून हे पीठ आहे ना, पुन्हा छान मळून आहे ना, ठेवून देणार आहोत. आणि साधारणतः ना, एक 10 ते 15 मिनिटं आपण या पिठाला रेस्ट देणार आहोत. छान झाकून ठेवूया. एक 10 ते 15 मिनिटांनंतर चेक करूया. तर इथे बघा, इथे 10 ते 15 मिनिट झालेलं आहे. पीठ छान भिजलेलं आहे. आता आपल्याला याचे घारगे म्हणजे पुऱ्या करून घ्यायच्या आहेत. त्यासाठी ना मी पिठाचे लिंबा एवढे छोटे-छोटे गोळे बनवून घेणार आहे. तुम्ही एक मोठा गोळा घेऊन त्याची एक मोठी चपाती लाटून आहे ना कटरच्या साहाय्याने किंवा प्लेटच्या साहाय्याने पुऱ्या बनवू शकता. तुम्हाला जसं हवंय तसं बनवा तुम्ही. मी मात्र हीच पद्धत वापरते. अगदी छोट्या-छोट्या हे गोळे करून घेते आणि आता याची आहे ना आपल्याला एक गोल पुरी लाटून घ्यायची. तर पुरी कशी आपण लाटतो, की पुरी ही पातळ नसते, थोडीशी जाडसरच असते. तसेच आपल्याला हे घारगे लाटायचे आहेत. सेम त्याच पद्धतीने हलक्या हाताने छान याच्या कडा अगदी बारीक करून घ्यायच्या आहेत. आता हे बघा, सॉरी हलक्या हाताने ना या कडा लाटून घ्यायच्या आहेत, बारीक करून नाही घ्यायच्या. बोलण्यात थोडंसं माझं मिस्टेक झालं. आता आहे ना इथे हे बघा, इथे ही पुरी लाटून झालेली आहे. वरून मी गार्निशिंगसाठी थोडीशी खसखस यावर भुरभुरणार आहे. तर अगदी ऑप्शनल आहे. मला आवडतं म्हणून मी असं केलेलं आहे. कारण खसखस आहे ना मध्ये ना नेहमी खावी कारण ती सर्दीसाठी चांगली असते. थंडीत सर्दीचा त्रास होतो ना, तर खसखस आवर्जून आपल्या जेवणामध्ये असावी. म्हणून मी इथं वरून थोडीशी खसखस टाकली. ती अशी छान खाल्ली जाते आणि दिसतेही छान. आता आहे ना, हे जे घारगा आहे ना, हा अगदी छोट्या-छोट्या साइजचा असतो. त्यामुळे मी काय करणार आहे, की याच्या ना व्यवस्थित हे घारगे एकसारखे व्हावेत म्हणून आहे ना, माझ्याकडे अशी छोटी वाटी होती. त्याने मी हे कट करून घेतलेले आहेत आणि हे बघा मस्त असे घारगे रेडी झालेले आहेत. खूप पातळ नाही आणि खूप जाडही नाही. आता आहे ना, याच पद्धतीने सगळे घारगे मी लाटून घेणार आहे. तर इथे बघा, इथे मी 6 ते 7 घारगे असे लाटून घेतलेले आहेत. अगदी थोडे-थोडे घारगे लाटून आपल्याला तळून घ्यायचे आहेत. तर तळण्यासाठी तेल आधीच गरम करायला ठेवलं होतं. तेल छान गरम झाल्यानंतर आहे ना, गॅसची फ्लेम मीडियम ठेवलेली आहे आणि त्यावर आपल्याला हे घारगे तळून घ्यायचे आहेत. आता त्यात मी हा घारगा तेलात सोडलेला आहे. तर आहे ना, तेलात सोडल्या-सोडल्या लगेच चमच्याने हलवायला घेऊ नका. घारगा जेव्हा तळून वर येतो ना, तेव्हा चमच्याने हलवा. हलकासा दाब द्या आणि वरून आहे ना, असं तेल छान त्यावर उडवून घ्या. म्हणजे छान वरूनही तळला जाईल. आता आहे ना, ही बाजू आपल्याला उलटून घ्यायची आहे. म्हणजे हे बघा, मस्त असा हा घारगा आहे ना, छान तळला जातो आणि तुम्ही बघू शकता छान ते असे टम्म फुगलेले आहेत. अगदी कमी वेळात पटकन हे घारगे होतात. तर हे बघा, मस्त हे ब्राउन रंगावरती आपल्याला हा घारगा तळून घ्यायचा आहे. तांबूस हलकासा सोनेरी रंग आला पाहिजे. ते बघा, मस्त हे घारगे रेडी झालेले आहेत. सेम याच पद्धतीने ना मी सगळे घारगे बनवून घेतलेले आहेत आणि हे बघा, मस्त दिसतात आणि चवीला तर आहे ना अप्रतिम लागतात आणि आरामशीर आहे ना हे घारगे 8 दिवस टिकतात. त्याच्यामुळे गोडाचा पदार्थ ज्यांना खायला आवडत असेल ना, त्यांनी हा पदार्थ नक्की बनवा. किंवा तुमच्या घरात लहान मुलं लाल भोपळा खात नसतील, तर त्यांना हा घारगा बनवून तुम्ही खायला घाला. त्यांनाही आवडेल. खूप सुंदर हा पदार्थ आहे, पारंपरिक आहे. त्यामुळे या थंडीमध्ये ना हे भोपळ्याचे घारगे नक्की ट्राय करून बघा. आणि तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. त्याचबरोबर आहे ना माझ्या चॅनलला लाईक करा आणि प्लीज शेअर करा. आणि पुन्हा एकदा आहे ना अशाच गोड पदार्थांसाठी आपण परत भेटूया. तोपर्यंत खात राहा, आनंदी राहा आणि सेफ राहा. धन्यवाद.